So today we are going to discuss about linked list. लिंक लिस्ट वरती आपल्याला बोलायचं आहे, पण बिफोर दॅट आपण थोडंसं एक क्विक रिव्हिजन घ्यायची आहे की आपण ह्याच्या आधी ॲरे वापरलेत, राईट? सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिंक लिस्ट अँड ॲरे? ही पहिली गोष्ट आपल्याला शिकायची आहे. सेकंडली, वाय डू वी नीड लिंक लिस्ट? जसं आपण आधी म्हणलं होतं की आपण नॉर्मल कुठले पण डेटा स्ट्रक्चर वापरू शकतो जे नॉन प्रिमिटिव्ह टाईप आहेत किंवा प्रिमिटिव्ह टाईप आहेत, इंटिजर वगैरे. त्याच्याऐवजी आपण ॲरे वापरला. आपण ॲरे का वापरला? कारण की त्याच्यामध्ये काही डिसएडव्हान्टेजेस होते आणि ॲरेमध्ये काही ऍडव्हान्टेजेस होते. सिमिलरली ॲरेचे पण काही असे डिसएडव्हान्टेजेस आहेत ज्याच्यामुळे आपल्याला लिंक लिस्ट नावाचं आणखीन एक डेटा स्ट्रक्चर यूज करावं लागतं. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी की व्हॉट आर द डिसएडव्हान्टेजेस ऑफ ॲरे. ओके, एक गोष्ट लक्षात घ्या की इट इज नॉट की प्रत्येक डेटा स्ट्रक्चरला काहीतरी डिसएडव्हान्टेज आहे म्हणून. तर प्रत्येक डेटा स्ट्रक्चरचं स्वतःचं असं काहीतरी ऍप्लिकेशन आहे आणि त्या प्रोग्रामच्या दृष्टीने आपण ते डेटा स्ट्रक्चर वापरू शकतो. लाईक कॉन्झिक्युटिव्ह मेमरी लोकेशन. देर आर सम प्रोग्राम्स और देर विल बी अ नीड वेअर यू विल रिक्वायर कॉन्झिक्युटिव्ह मेमरी लोकेशन. आणि जेव्हा अशा प्रकारचा प्रोग्राम तुम्हाला लागतो तेव्हा यू डोंट हॅव एनी अदर ऑप्शन बट ॲरे. बरोबर आहे? त्याच प्रकारे तुम्हाला जर का एकाच पद्धतीचा डेटा लागणार आहे, यू डोंट नीड टू हॅव डिफरंट टाइप्स ऑफ डेटा, देन ऑल्सो ॲरे इज व्हेरी इम्पॉर्टंट. काही इम्पॉर्टंट प्रोग्राम्स असे असतात की जे तुम्ही नुसत्या नॉर्मल इंटिजर्सनी किंवा नॉर्मल डेटा स्ट्रक्चरनी करू शकत नाही, त्यावेळेला ॲरे वापरले जातात. बरोबर आहे? सो देर आर व्हेरियस ऍडव्हान्टेजेस ऑफ ॲरे जे तुम्हाला पुस्तकामध्ये का तुम्हाला मिळतीलच. पण त्याच्या व्यतिरिक्त इन डे टू डे आपण जेव्हा प्रोग्राम करतो तेव्हा हे सगळे डिफरंट डिफरंट ॲरेचे ऍडव्हान्टेजेस आपण बघितलेले आहेत. पण ॲरेचा वन ऑफ द इम्पॉर्टंट म्हणूयात किंवा वन ऑफ द वर्स्ट थिंग जी ॲरे मधली आहे, जो डिसएडव्हान्टेज आहे ॲरेचा, तो असा आहे की व्हाईल डिक्लेअरिंग ॲरे वी नीड टू स्पेसिफाय द साईज ऑफ द ॲरे. ओके, तर जेव्हा आपण छोटे छोटे प्रोग्राम्स करतो तेव्हा आपल्याला माहिती असतं की आपण 5 आणि 10 किंवा 15च्या व्यतिरिक्त आपण जास्त काही नंबर देणार नाहीत. आपण एवढा ह्यूज प्रोग्राम करणार नाहीत. सो वी नो द लिमिटेशन की आपल्याला बाउंड्री माहिती आहे. वी नो द बाउंड इन विच वी आर गोइंग टू गिव्ह द नंबर्स अँड डू द प्रोग्रामिंग, राईट? पण जेव्हा तुम्ही मोठे-मोठे प्रोग्राम्स करता, जेव्हा तुम्हाला माहित नसतं की ऍक्च्युअली तुम्हाला किती नंबर्स लागणार आहेत किंवा तुम्हाला किती ॲरेज मोठा लागू शकतो, तेव्हा आपण रँडमली काहीतरी डिक्लेअर करून टाकतो. सपोज असं म्हणूयात की समजा मी एखादा प्रोग्राम करते आणि आय एम रिअली नॉट अवेअर की मला किती नंबर ऑफ इंटिजर्स किंवा किती नंबर ऑफ डेटा लागणार आहे, किती इंडेक्स व्हॅल्यू लागणार आहे. तर मी रँडमली समजा 500चा ॲरे डिक्लेअर केला. ओके, सो लक्षात घ्या की व्हेन वी डिक्लेअर एनी ॲरे ऑफ से 500 साईज, तर 500 म्हणजे 500 इंटू 4 एवढ्या कॉन्सिक्युटिव्ह लोकेशन ज्या आहेत त्या तुमच्या मेमरीमध्ये अलोकेट होतात, रिझर्व्ह होतात, त्यांचं बुकिंग होतं इन अ वे. बरोबर आहे? त्यामुळे ते दुसरे कोणाला अवेलेबल नाही राहत. आणि जर का मी त्या प्रोग्राममध्ये हार्डली 5 आणि 10 जागा फक्त युटिलाइज करू शकले, तर ज्या उरलेल्या ज्या आहेत 480, 490 त्या सगळ्या जागा वेस्ट जातात आणि अननेसेसरी बुकिंग होतं त्यांचं. अननेसेसरी ते ब्लॉक होऊन जातात. राइट? सो हा खूप मोठा डिसएडव्हांटेज आहे. आणि वी डोंट यूज एनी फ्री ऑर समथिंग की ज्याच्यामध्ये आपण ते नंतर फ्री वगैरे करतो. त्यामुळे होतं कसं की तुमची जागा जी आहे ती अननेसेसरी वेस्ट होते. त्यामुळे या दोन गोष्टी आहेत की जेव्हा तुम्हाला माहितीच नसतं की तुम्हाला किती नंबर ऑफ लागणार आहे डेटा, तेव्हा तो एक मोठा डिसएडव्हांटेज आहे ॲरेचा. आणि सेकंडली जेव्हा तुम्हाला माहिती नाही म्हणून तुम्ही काहीतरी मोठा नंबर देता, मोठ्या साईजचा ॲरे डिक्लेअर करता आणि त्याच्यामुळे पुन्हा होतं कसं की तुमची साईज वाया जाते आणि हे जे काही हा जो काही डिसएडव्हांटेज आहे, हा तुमच्या मेमरीशी आणि अल्टिमेटली एक्झिक्युशनशी रिलेट करतो. ओके, सो ॲरे इज नॉट अ बॅड डेटा स्ट्रक्चर. पण काही ठिकाणी जिथे तुम्हाला काही गोष्टींची अजिबातच कल्पना नाहीये, तुम्हाला अजिबातच माहिती नाहीये, अशा वेळेला ॲरेपेक्षा आणखीन बेटर काय होऊ शकतं? तर देअर इज अनदर वे टू which we can use while doing programming, and that is linked list. ओके, तर आपण सुरुवातीला जेव्हा कॅटेगरीज बघितलेल्या होत्या तेव्हा आपण लिंक लिस्ट नावाची गोष्ट बघितलेली होती. सो विच कम्स अंडर नॉन प्रिमिटिव्ह टाईप, म्हणजे पुन्हा हे युजर डिराइव्ड आहे, राईट? सो जे युजर डिराइव्ड असतात त्याच्यामध्ये आपण प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर्सना यूज करतो, लाईक इंटिजर्स, स्ट्रिंग, कॅरेक्टर्स, फ्लोट्स, व्हॉटएव्हर.
बरोबर आहे. तर त्यामुळे याच नॉर्मल आपल्या जे काही इंटिजर वगैरे आहेत त्यांना धरूनच आपण पुन्हा लिंक लिस्ट नावाचा जो काही डेटा स्ट्रक्चर आहे तो आज आपण पाहणार आहोत. राइट? सो जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन इफ यू वॉन्ट यू कॅन राइट इट डाउन द लिमिटेशन्स ऑफ array. तर because it uses consecutive memory location, it is difficult to insert or delete the element in between. ओके, हा पुन्हा एक आणखीन एक वन ऑफ द बिगर डिसएडव्हान्टेज ऑफ array आहे. तुम्ही जर का प्रोग्राम केले असतील तुम्हाला माहिती असेल की जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं की ऍड अ नंबर इनटू द array, ओके, और ऍड एन एलिमेंट इनटू द array, जेव्हा तो बिगिनिंगला टाकायचा असेल किंवा एंडला टाकायचा असेल तर इट इज व्हेरी डिफिकल्ट, कारण की आपल्याकडे इंडेक्स नंबर्स आहेत. राईट? सो 0th इंडेक्सला तुम्ही टाकू शकता किंवा n-1 इंडेक्स जी आहे ती तुमची शेवटची इंडेक्स असेल +1 करून तुम्ही ती टाकू शकता, विच इज व्हेरी इझी. पण जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला एक array दिलाय आणि arrayच्या मध्ये सेकंड इंडेक्सला, फिफ्थ इंडेक्सला, 8th इंडेक्सला किंवा कुठल्या तरी x इंडेक्सला तुम्हाला तो नंबर इन्सर्ट करायचा आहे, त्यावेळेला तुम्ही बघितलंय की तुम्हाला पूर्णच्या पूर्ण array शिफ्ट करायला लागतो. आता आतापर्यंत आपण जे प्रोग्राम केलेले आहेत त्या प्रोग्राम मध्ये आपण काय केलंय, हार्डली 5, 7, 10 याच्यापेक्षा जास्त मोठा आपण array घेतलाच नाही. त्यामुळे झालं कसं की इट वॉज व्हेरी इझी, म्हणजे थोड्याशा लाईन मध्ये आपण ते शिफ्ट केलं आणि झालं. पण जेव्हा arrayची साईज मोठी असेल, मे बी हंड्रेड्स मध्ये, थाउजंड्स मध्ये एवढे मोठे जर का arrays घेतले, तर इज इट पॉसिबल टू इज इट फिजिबल रादर की तुम्ही प्रत्येक आणि प्रत्येक नंबरचा शिफ्ट करणार आणि मग मध्ये एखाद्या कुठेतरी इन्सर्ट करणार? कारण की arrayचा वन ऑफ द डिसएडव्हान्टेज असा आहे की त्याला इंडेक्स आहे आणि तुम्ही तो इंडेक्सनीच हे करू शकता. तुम्ही तो नेहमी कॉन्झिक्युटिव्ह मेमरी लोकेशननी तुम्ही प्रत्येक गोष्ट, प्रत्येक लिंक फाइंड आउट करू शकता. त्यामुळे तुम्ही असे इन बिटवीन कुठलाही नंबर ऍड करू शकत नाही. बरोबर आहे. जर का तुम्हाला तो रिप्लेस करायचा असेल, तुम्हाला जर का तो ओव्हरराईट करायचा असेल तर देयर इज नो इश्यू. तुम्ही फक्त a ऑफ से 5 इज इक्वल टू 10 केलं की a ऑफ 5 ची जी व्हॅल्यू आहे ती जी आहे व्हॅल्यू त्याच्याऐवजी जी तुम्ही टाकाल ती जाईल. ती ओव्हरराईट होईल. पण जनरली असा कधीच कोणी करत नाही. जनरली काय होतं की तुम्हाला नवीन एलिमेंट इन्सर्ट करायचा असतो एका पर्टिक्युलर लोकेशनला आणि त्यावेळेला हे प्रॉब्लेम होतात. राइट? सो त्यामुळे काय होतं की जेव्हा मोठ्या साईजचे अरेज असतात तेव्हा हे अख्खं प्रोग्रामिंग करणं हे खूप मोठा टास्क. हा सुद्धा एक वन ऑफ द इम्पॉर्टंट डिसएडव्हान्टेज ऑफ array. Right? Whenever we should be using an array, we should be knowing the upper limit or the size of the array, else we may fall short in memory or there will be waste of memory. बरोबर आहे. सो जर का मी डिक्लेअर केला array 10चा आणि मी जर का 15 नंबर्स टाकले प्रोग्राम मध्ये वापरले, तर जे नंतरचे 5 आहेत ते कुठे उपयोगातच येणार नाहीत किंवा ते तिथे राहणारच नाहीत. ते प्रोग्राम मध्ये कुठे दिसणारच नाहीत तुम्हाला, कारण की तेवढा मोठा माझा arrayच नाहीये. सो इट विल बी अन एरर. बरोबर आहे. प्रोग्राम तुमचा व्यवस्थित एक्झिक्यूटच होणार नाही. बरोबर आहे. आणि जर का मी मोठा घेतला साईज अननेसेसरी तर वेस्टेज होईल, जे मी तुम्हाला आता सांगितलं. So this is also one of the disadvantage of array. Size factor may put limitation on user. If we declare a bigger size array, those many consecutive memory locations should be available, else it may result unpredictable and program may not execute. आता आपण असं धरून चालतोय की आपल्या कम्प्युटरमध्ये किंवा आपण ज्याच्यामध्ये करतोय तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट करताय त्याच्यामध्ये एवढी सगळी मेमरी आहे आणि तुम्ही करताय. पण सपोज करा की तेवढी मेमरीज नाहीये. जर का मेमरी आहे पण तेवढे कॉन्झिक्युटिव्ह लोकेशन्सच नाहीये, तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूटच नाही होऊ शकत. ओके, सो दिस इज ऑल्सो डिसएडव्हान्टेज ऑफ array. सो जसं मी म्हणाला की इट इज नॉट की arrays आर व्हेरी बॅड अँड वी शुड नॉट यूज इट. देर आर सम पर्टिक्युलर प्रोग्राम जिथे तुम्हाला array शिवाय पर्याय नाही, अँड देर आर सम डिफरंट प्रोग्राम जिथे तुम्हाला array ला काहीतरी रिप्लेसमेंट आहे विच इज व्हेरी बेटर, विच इज बेटर दॅन arrays. राईट? सो it does not mean we should not use array and think of something else, because array have its own advantages also. बरोबर आहे, जे आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. So now we will not discuss more about array and we'll get start with linked list. Right? आता linked list म्हणजे काय? एक तर दोन शब्द आहेत, लिंक्ड आणि लिस्ट. लिस्ट म्हणजे काय? लिस्ट म्हणजे काही पण ज्या कुठल्या गोष्टी आहेत, जे कुठले नंबर्स आहेत, जे पण काय त्यांची लिस्ट, म्हणजे वन बाय वन तुम्ही ते लिहिलेले आहेत आणि ते लिंक्ड आहेत. दे आर लिंक्ड म्हणजे काय? ते एकमेकांशी कुठे ना कुठे, कसे ना कसे तरी कनेक्टेड आहे. ओके, हा लिंक लिस्टचा
आपण अर्थ काढूयात नावावरून जे आपल्याला समजू शकतं. आता तुम्हाला आणखीन एक गंमत म्हणजे तुम्ही कधी ट्रेजर हंट नावाचा गेम खेळलाय? डेफिनेटली तुम्ही खेळले असाल. ट्रेजर हंट मध्ये काय होतं की तुम्हाला एका ठिकाणी चिठ्ठ्या वगैरे असतात. एक चिठ्ठी तुम्हाला मिळते. त्या चिठ्ठीवरून तुम्हाला एक क्लू मिळतो. तुम्ही त्या ठिकाणी जाता. तिथे तुम्हाला आणखीन एक चिठ्ठी मिळते. तिथे तुम्हाला त्याला दुसरा क्लू मिळतो. ओके. परत तुम्ही तिसऱ्या ठिकाणी जाता तिथे तुम्हाला आणखीन एक क्लू मिळतो. सो हे काय होतं की तुम्ही एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणून तिसऱ्या ठिकाणी, तिसऱ्या ठिकाणून चौथ्या ठिकाणी अशा तुम्ही जात राहता. बरोबर आहे. आणि नंतर तुम्हाला फायनली तुमचं ट्रेजर जे आहे ते मिळतं. जर का तुम्ही हेच लॉजिक अप्लाय केलं, हेच लॉजिक जर का विचार केला तर हे सेम लिंक लिस्टचं लॉजिक आहे. तर लिंक लिस्ट आणि ऍरे मधला सगळ्यात महत्वाचा जो डिफरन्स आहे तो हा आहे की दो दे वर्क व्हेरी नॉट व्हेरी सिमिलर, दे डोंट हॅव इंडेक्स अँड समथिंग, दो दे आर डेटा स्ट्रक्चर विथ डेटा टाइप्स अँड ऑल. एक त्याच्यामधला महत्वाची गोष्ट अशी आहे की जे तुमचे लिंक लिस्ट आहे ती कधीही कॉन्झिक्युटिव्ह मेमरी लोकेशन घेत नाही. दे डोंट रिक्वायर, असं नाही की असेल अवेलेबल तर घेईल, पण दे डोंट रिक्वायर कॉन्झिक्युटिव्ह मेमरी लोकेशन. जे तुमच्या ऍरे मध्ये कंपल्सरी कॉन्झिक्युटिव्ह मेमरी लोकेशन्स लागतात आणि म्हणून आपण इंडेक्सने ते यूज करतो. आपण इंडेक्स यूज करतो आणि प्रत्येक मेमरी लोकेशन आपण यूज करू शकतो फॉर ऑपरेशन्स ऑन ऍरेज. बट इन केस ऑफ लिंक लिस्ट वी डोंट रिक्वायर दॅट. तर पूर्ण मेमरीमध्ये रॅन्डमली जिथे जिथे अवेलेबल असेल तिथे तिथे माझे नोड्स तयार होतात. नोड इज वन ऑफ द इम्पॉर्टंट वर्ड विच वी आर गोइंग टू यूज इन लिंक लिस्ट. ओके. लिंक लिस्ट मध्ये नोड्स आपण यूज करणार आहोत. आपण ते बघणारच आहोत पुढे. ओके. यू माइट हॅव गुड आयडिया अबाउट दॅट. तर हे कसं आहे, आता तुम्ही सपोज जसं आता मी ट्रेजर हंटचं सांगितलं जसं वेगवेगळे नोड्स तयार होतात आणि प्रत्येक नोड्सला कुठला तरी ऍड्रेस असतो. ओके. तो ऍड्रेस असतो, तो पहिल्या गोष्टीवरून दुसऱ्या नोडला जातो, तिथे त्या ऍड्रेसला जातो, त्या ऍड्रेसवरून तिसऱ्या ऍड्रेसला जातो, तिसऱ्या ऍड्रेसवरून चौथ्या ऍड्रेसला जातो. हे सगळं एकमेकांशी लिंक्ड आहे. बरोबर आहे. लिंक लिस्ट वर्क इन अ व्हेरी सिमिलर वे. ओके. आता जसं मी तुम्हाला खूप पहिल्या लेक्चर्सला सांगितलं होतं की वी नीड टू नो गुड थिंग और व्हेरी मच गुड नॉलेज अबाउट सी, दॅट इज पॉइंटर्स. ओके. तर आपण आता एक छोटासा जी आपल्याला लागणार आहे गोष्ट ती बघूयात. आय विल ट्राय टू एक्सप्लेन यू युझिंग दिस एक्सेल शीट, कारण की ते बोर्ड नाहीये माझ्याकडे. ओके. सो ओके. आता तुम्ही ही स्क्रीन बघू शकता. आता दोन गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. जेव्हा मी म्हणते ए, ओके, ए इज इक्वल टू 10 आणि 10 नको घेऊयात, आपण दुसरा एक वेगळा नंबर घेऊयात म्हणजे जरा समजायला सोपं जाईल. ए इज इक्वल टू 5, 6, 7, 8. ओके. आणि पॉइंटर ए इज इक्वल टू 5, 6, 7, 8. काय डिफरन्स आहे या दोन मध्ये? तसं म्हणलं तर काय दिसतं, एक स्टार फक्त वाढला आणि आपण यांना पॉइंटर म्हणतो म्हणून हे पॉइंटर्स झाले. बरोबर आहे. पण नक्की काय डिफरन्स आहे? तर तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मी एकदम सिंपल शब्दात सांगते की जेव्हा मी म्हणते की ए इज इक्वल टू, जेव्हा मी म्हणते की ए इज इक्वल टू 5, 6, 7, 8, तेव्हा ए चा जो डेटा आहे दॅट इज 5, 6, 7, 8. लक्षात आलं? जेव्हा मी म्हणते की ए इज इक्वल टू 5, 6, 7, 8, दॅट मीन्स ए ची व्हॅल्यू जी आहे ती 5, 6, 7, 8 आहे. आणि जेव्हा मी म्हणते की स्टार ए इज इक्वल टू 5, 6, 7, 8, तेव्हा कुठेतरी एखादी मेमरी लोकेशन आहे जिची व्हॅल्यू आहे 5, 6, 7, 8 आणि या 5, 6, 7, 8 मध्ये जर का डेटा असेल 10, तर दॅट इज गोइंग टू बी द व्हॅल्यू ऑफ ए. लक्षात येतंय? या केसमध्ये ए ची व्हॅल्यू आहे 5, 6, 7, 8 आणि जेव्हा आपण स्टार ए म्हणतो, जेव्हा आपण पॉइंटर ए म्हणतो, तेव्हा पॉइंटर ए काय देतो? इट पॉइंट्स द ऍड्रेस.
पॉइंटर मध्ये कधी सुद्धा व्हॅल्यू नसते, डेटा नसतो. जरी तुम्हाला डेटा दिसतो तरी इट इज नॉट डेटा, इट इज ऑलवेज अ ऍड्रेस. हे लक्षात ठेवा. पॉइंटर मध्ये नेहमी ऍड्रेस असतो आणि त्या पर्टिक्युलर ऍड्रेस मध्ये जो या ऍड्रेसचा जो मेमरी ब्लॉक आहे तुमच्या मेमरीमध्ये, तिकडे जो डेटा असेल दॅट इज गोइंग टू बी द डेटा ऑफ 10. सो अल्टिमेटली जेव्हा इथे पॉइंटर ए इज इक्वल टू 5678 आहे, तर 5678 वरती जो डेटा 10 आहे दॅट इज गोइंग टू बी द व्हॅल्यू ऑफ ई. लक्षात आलं? सो दिस इज द इम्पॉर्टंट डिफरन्स बिटवीन युअर व्हेरिएबल अँड पॉइंटर. ओके, हे तुम्हाला काय लागणार आहे, कारण की आपण थोडंसं आता पॉइंटर्स यूज करणार आहोत फॉर प्रोग्रामिंग. त्याच्यानंतर आपल्याला थोडे स्ट्रक्चर्स यूज करायचे आहेत, बरोबर आहे. सो तुम्हाला ही माहिती असली पाहिजे, म्हणजे तुम्हाला समजायला हे सोपं जाणार आहे. आलं लक्षात? सो नाव आता आपण पुढचं बघणार आहोत. तुम्हाला जर का याची नोट करून घ्यायची असेल तर नक्की करून घ्या, बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो आपण एक थोडक्यात पॉइंटरची डेफिनेशन काय घेऊ शकतो. पॉइंटर इज अ व्हेरिएबल whose value is the address of other variable. Whose value is address of other variable. मग ते व्हेरिएबल कुठलंही असू शकतं, बरोबर आहे. आता मी इथे ए म्हणलं की शेवटी ए ची व्हॅल्यू काय होते, या पर्टिक्युलर पॉइंटरच्या बाबतीमध्ये 10 होते. आणि 5678 जो आहे इकडे, हा जो आहे 5678, हा काय आहे, हा पॉइंटर आहे. आणि हा 5678 जो आहे हा ऍड्रेस आहे. ओके, आणि ऍड्रेस आणि हे सगळ्या गोष्टी आपण एमटीच्या लेक्चर्सना भरपूर बघितलेलं आहे. सो तुम्हाला ते लक्षात असेल माझ्या मते, राईट. सो हे पॉइंटर म्हणजे ऍड्रेस काय असतं हे सगळं तुम्हाला आता लक्षात येईल. ओके, सो नाव पुन्हा एकदा थोडंसं पॉइंटर बद्दल सांगायचं झालं तर देर आर टू टाइप्स ऑफ पॉइंटर्स, टाइप पॉइंटर्स अँड अनटाइप पॉइंटर्स. टाइप पॉइंटर्स असे असतात की इंटिजर पॉइंटरला इंटिजर असतो, व्हेरिएबल म्हणजे कॅरेक्टर पॉइंटर हा कॅरेक्टर पॉइंटरला पॉइंट करतो. आणि अनटाइप म्हणजे काय की ते कुठल्याही डेटा टाइपला पॉइंट करतात. ओके, ज्याची तुम्हाला आता प्रोग्रामिंगच्या दृष्टीने आता लगेच काही गरज लागणार नाहीये. सो आय विल स्किप दिस पार्ट अँड वी विल गो फर्दर विथ द लिंक्ड लिस्ट. ओके, so basically there are three types of linked list. Okay, there are three types of linked list. मी आता इथेच तुम्हाला असंच लिहून दाखवते. कुठल्या कुठल्या असतात. SLL that is singly linked list, DLL that is doubly linked list, आणि तिसरी कुठली linked list आहे, CLL that is circular linked list. Okay, so LL will remain constant. S is for singly linked list, DLL for doubly linked list, आणि CLL for circular linked list. Okay, आता आपण बघणार आहोत की linked list चा स्ट्रक्चर कसं असतं, राईट. ओके, थोडीशी म्हणजे हे वाढवून घेतलं दिसायला व्यवस्थित. ओके, आता राईट नाव वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट SSL ओनली. तर आपल्याला जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जेव्हा आपण लिंक लिस्ट बद्दल बोलतो तेव्हा आपल्याकडे काय असतात, आपल्याकडे नोड्स असतात. ओके, वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट नोड्स. जेव्हा आपण ऍरे मध्ये डिस्कस केलं तेव्हा आपल्यासाठी महत्वाचा वर्ड होता इंडेक्स नंबर, बरोबर आहे. त्याच्यामध्ये इंडेक्स नंबर हा आपल्यासाठी महत्वाचा होता. आता आपण जेव्हा लिंक लिस्ट बद्दल बोलतोय दॅट टाइम जर महत्वाचा वर्ड कुठला आहे तर नोड्स. ओके, तर नोड म्हणजे काय, तर नोड म्हणजे ऍक्च्युली अ मेमरी लोकेशन. एक मेमरी लोकेशन आहे, त्याला आपण नोड असं म्हणतो. तर हा नोड कसा असतो, तर हा नोड असा असतो. दिस इज अ नोड, सिम्पल नोड, बरोबर आहे. त्याला काहीतरी एखादा ऍड्रेस असेल, समजा 1234 हा याचा ऍड्रेस आहे, म्हणजे मेमरी लोकेशन 1234 मध्ये हा एक नोड आहे. आता या नोडचं स्ट्रक्चर कसं असतं, तर दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग. हे नोड जे आहे ना, या नोडकडे दोन गोष्टी असतात. या नोडकडे दोन गोष्टी असतात. इथे असतो डेटा आणि इथे असते लिंक. ओके,
आता हे लिंक मी मुद्दाम यूज केलं कारण की आपण लिंक्ड लिस्ट असं म्हणतोय म्हणून. पण लिंक का म्हणतात तर ह्याला लिंक कशासाठी म्हणतात कारण की इथे जो काही डेटा असतो या पार्टमध्ये, या नोडच्या या पार्टमध्ये जो काही डेटा असतो तो दुसऱ्या तुमच्या नोडला अटॅच करायला, लिंक करायला महत्वाचा असतो, म्हणून त्याला लिंक असं म्हणतात. पण जनरली हे लिंक मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं, हिअर इट इज ऑलवेज अ ऍड्रेस. बरोबर आहे. ऍड्रेस म्हणजे काय? मेमरी लोकेशन, राईट. सो जनरली जेव्हा लिंक लिस्ट तयार होते तेव्हा लिंक लिस्ट कशी तयार होते तर हा एक नोड आहे, हा एक नोड आहे आणि हा एक नोड आहे. ओके, थोडंसं प्रिसाइज घेऊया. ओके, हे 3 नोड आहेत. आपण आता म्हणूयात की समजा ह्याची मेमरी लोकेशन आहे समजा 1 2 3 4, याची लोकेशन आहे समजा 6 7 8 9, याची लोकेशन आहे समजा 900. असं पॉसिबल असू शकतं. असं काही नाही की डिसेंडिंग ऑर्डर असेंडिंग ऑर्डर मध्ये पाहिजे. कुठल्याही कशाही पद्धतीने मेमरी लोकेशन्स असू शकतात. तर हा फर्स्ट नोड आहे, त्याची व्हॅल्यू आहे 10. हा सेकंड नोड आहे, याची व्हॅल्यू आहे 20. आणि हा थर्ड नोड आहे, याची व्हॅल्यू आहे 30. ओके, आता तुम्हाला बरंचसं अरे सारखं दिसतंय, डेटा आहे त्याच्यामध्ये डेटा आला. आता हा जो नेक्स्ट पार्ट आहे म्हणजे हा, ह्याच्यात काय असणार आहे तर इकडे जे आहे या पार्ट मध्ये असणारे नेक्स्ट नोडचा ऍड्रेस. आता याचा नेक्स्ट नोड कुठला आपण म्हटलं, हा त्याच्या आधी नेक्स्ट नोड कसा दाखवतात तर नेक्स्ट नोड दाखवण्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रोग्रामिंग मध्ये सुद्धा डॅश आणि हे साइन. ओके, याला म्हणतात म्हणजे डेटा ऑफ लिंक लिस्ट, म्हणजे या नोडचा डेटा, या नोडचा ऍड्रेस ते दाखवण्यासाठी हे सिम्बल यूज केलं जातं. हे ॲरोचं सिम्बल आहे. आय थिंक ह्याच्यामध्ये ह्याचा अर्थ काहीतरी वेगळाच येतो, त्यामुळे काही ते भलतंच दिसतंय. सो आय सिम्पली यूज ॲरे. ओके, कुठे गेलं? ओके, सो आपण म्हणूयात की हा नेक्स्ट आहे ह्याच्या. पुन्हा एकदा शेप्स मध्ये जाऊन ओके, दिसलं कलर वेगळे आले, सोडून द्या. सो हे 3 नोड झालेत आणि हे 3 नोड एकमेकांना लिंक्ड आहेत. आता हे लिंक्ड कसे, जरी मी इथे ॲरे दाखवलाय, ॲरो बाण जरी दाखवलाय तरी सुद्धा हे कसे काय लिंक्ड होतील तर याचा जो ऍड्रेस आहे नेक्स्टचा म्हणजे दुसऱ्या नोडचा, हा कुठे असायला पाहिजे. सो इट विल बी हियर. आणि आता हा माझा पहिला जो नोड आहे ज्याला मी आता ए नोड म्हणते, हा नोड माझा कंप्लीट झाला. कारण की या नोड मध्ये काय आहे, या नोड मध्ये डेटा पण आहे आणि लिंक होणारा नेक्स्ट नोडचा ऍड्रेस पण आहे. आता हा माझा बी नोड आहे. ओके, या बी नोडच्या इकडे काय येणार आहे तर हा ऍड्रेस जो आहे तिसऱ्या नोडचा तो इकडे येणार आहे. सो नाउ माय बी नोड इज ऑल्सो कम्प्लीट. बरोबर. आता माझ्याकडे आहे सी नोड. आता सी नोडला आता इथे इंटरेस्टिंग आहे. सी नोड जो आहे तो त्याच्यामध्ये डेटा आहे आणि त्याच्याकडे पुढे कुठला ऍड्रेस नाहीये, म्हणजे कारण की माझी फक्त लिंक लिस्ट 3च नोड्सची आहे. मग आता तर जेव्हा आपल्याला असं दाखवायचं की हा माझा लास्ट नोड आहे, ह्या नोडला लास्ट नोड असं म्हणतात. ओके, जेव्हा त्याच्या पुढे तुमच्याकडे कुठली तुमची लिस्ट एक्झिस्ट होत नाही, तुमची लिस्ट संपली, तेव्हा आपण इकडे नल या गोष्टीचा उपयोग करतो. दिस नल सिग्निफाईज एंड ऑफ द लिस्ट. लक्षात आलं. सो दिस इज अ लिस्ट ऑफ 3 नोड्स 10 20 30. आता सगळ्यात इम्पॉर्टंट जे आता मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला जेव्हा तुम्ही कधी पण लिस्ट चालू करता तेव्हा लिस्टचा पहिला नोड कुठे आहे हे कसं कळायचं.
हा जो 1 2 हे बघ 10 पहिला जो नोड होता त्याला डेटा त्याला नेक्स्ट लिंक दुसऱ्या ह्याच्यापासून मिळालं, दुसऱ्याला तिसऱ्यापासून मिळालं, पण हा जो 1 2 3 4 आहे हा कसा कुणाला मिळणार, हा कुठून मिळायला पाहिजे? याला पण काहीतरी सोर्स पाहिजे ना की जिकडून त्याला हा 1 2 3 4 ऍड्रेस मिळेल आणि मग तिथे डेटा जाईल. सो फॉर दॅट डेटा ह्याच्यामध्ये एक आणखीन एक नोड असतो ज्याला आपण म्हणतो रूट नोड, which is a head node of linked list. Okay? हा असतो रूट नोड आणि हा असतो हेड नोड ऑफ लिंक्ड लिस्ट. तर ह्याला आपण छानपैकी अटॅच करूयात. ओके, सो रूट नोड जो आहे तो कनेक्टेड असतो फर्स्ट नोडला. फर्स्ट नोड आणि रूट नोड मध्ये फरक आहे, लक्षात घ्या. सो नाव 3 महत्वाच्या गोष्टी, एक आहे रूट नोड, फर्स्ट नोड आणि एक आहे तो लास्ट नोड. ओके, सो रूट नोड नंतर जो नोड येतो त्याला फर्स्ट नोड म्हणतात. ज्या नोडचा नेक्स्ट, ह्याला नेक्स्ट म्हणतात, जो नेक्स्ट आहे तो नल असतो, म्हणजे नेक्स्ट ऍड्रेस नल असतो, त्याला लास्ट नोड म्हणतात. आणि ज्याची सुरुवातीचा जो सगळ्यात महत्वाचा नोड आहे दॅट इज रूट नोड. बरोबर आहे. So now what we are going to do is we are going to learn how we are going to declare this type of structure in our program. Okay? तर आता आपण जे बघितलं की आपल्याला काय काय लागतं, तर आपल्याला डेटा लागतो आणि ऍड्रेस लागतो. बरोबर आहे. सो सिम्पली व्हॉट वी आर गोइंग टू डू इज वी आर गोइंग टू डिक्लेअर अ स्ट्रक्चर. ते कसं डिक्लेअर करणार, तर आपण आता इथे डिक्लेअर ते करूया. सी मध्ये तुम्हाला सी मध्ये स्ट्रक्चर डिक्लेअर करता येतं, आय नो. नसेल येत तर जरा असं थोडंसं बघा, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. सो फॉर डिक्लेअर अ स्ट्रक्चर वी यूज अ कीवर्ड स्ट्रक्ट. ओके, स्ट्रक्ट. सो STRUCT. हा सगळं कॅपिटल आलंय, सो आय जस्ट मेक इट स्मॉल, म्हणजे तुम्हाला पुन्हा कन्फ्युजन नको व्हायला. स्ट्रक्ट, बिकॉज वी कॉल इट अ नोड, आपण याला नोड असं म्हणतो. आपण याला नोड म्हणतो, त्यामुळे आपण याचं नाव पण काय द्यायचंय, स्ट्रक्ट नोड. सो स्ट्रक्ट हा कीवर्ड आहे, नोड हे त्या स्ट्रक्चरचं नाव आहे. ओके, डोंट गेट कन्फ्युज. तुम्हाला बाकीचा डेटा सगळीकडे मिळेल. हे काही बेसिक गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला परत परत एक्सप्लेन करते, सो दॅट यू विल नॉट गेट कन्फ्युज. ओके, सो स्ट्रक्ट नोड म्हणजे काय येणार आहे, स्ट्रक्ट इज अ कीवर्ड ऑफ सी and node is a name of my structure, that is node. Okay, struct node opening curly bracket. त्याच्यामध्ये काय काय लागणार आहे, तर आपल्याला लागणार आहे डेटा. ओके, आणि आपल्याला लागणार आहे ऍड्रेस. बरोबर आहे. सो या दोन गोष्टी आपल्याला स्ट्रक्चर मध्ये लागणार आहेत आणि स्ट्रक्चर आपण कम्प्लीट केलं. आता आपण हा एक फॉर्मॅट झाला, पण आता ह्याच्यामध्ये आपल्याला खूप चेंजेस करायचे. दिस इज नॉट अ फायनल थिंग. ओके, आता हा डेटा आहे. आता लक्षात घ्या की नोड जो आहे त्या नोड मध्ये तुम्ही किती पण आणि कुठल्या पण पद्धतीचा डेटा ठेवू शकता. इट इज नॉट कंपल्सरी की तुम्ही त्याच्यामध्ये फक्त एकच डेटा ठेवू शकता. तुम्ही त्याच्यामध्ये 2 3 4 कारण ते स्ट्रक्चर आहे, तुम्ही किती पण पद्धतीचा डेटा आणि कुठल्याही प्रकारचा डेटा ठेवू शकता.
फॉर सिम्प्लिसिटी वी आर गोइंग टू यूज ओनली डेटा अँड ऍड्रेस. आपण दोनच हे वापरतोय किंवा डेटा, ही जी डेटा फील्ड आहे, याच्यामध्ये आणखीन तुम्ही 2-3 पण डेटा टाकू शकता. D1, D2, D3 वेगवेगळ्या प्रकारचे डेटा त्याच्यामध्ये येऊ शकतात. दिस इज फॉर युअर इन्फॉर्मेशन. इट इज नॉट दॅट की एका लिंक लिस्ट मध्ये फक्त एकच डेटा राहतो, त्याच्यामध्ये आणखीन अनेक डेटा राहू शकतो. ओके, सो आता मी काय करते, आता मी एकच डेटा घेते. सो वी आर गोइंग टू यूज डेटा. आता ह्याची आणखीन एक लिंक लिस्टची चांगली गोष्ट काय की लिंक लिस्ट मध्ये तुम्हाला असं नाहीये की तुम्ही फक्त इंटिजर ते इंटिजरच डेटा घेऊ शकता. मी एक इंटिजर डेटा घेऊ शकते, एखादा मी फ्लोट डेटा घेऊ शकते, मी एखादा कॅरेक्टर घेऊ शकते. Right, so I can use that in that data field. Okay, so now if I am going to take a data, I am going to declare a data type. आता मी सध्या काय वापरते, integer. Okay. So int data, डेटा नंतर नेहमीप्रमाणे सेमीकॉलन. आता झाला ऍड्रेस. आता लिंक लिस्टच्या तुम्ही जितके काही प्रोग्राम बघाल, पुस्तकामध्ये वाचाल, तेव्हा हा जो ऍड्रेस आहे त्याला आपण जनरली काय म्हणतो, इट इज अ नेक्स्ट व्हॅल्यू बिकॉज इट इज लिंक्ड. त्याला नेक्स्ट व्हॅल्यू म्हणतात. सो वी आर गोइंग टू यूज, इन्स्टेड ऑफ दिस वी आर गोइंग टू यूज इट नेक्स्ट. ओके, आता हा जो नेक्स्ट आहे हा तुम्हाला कुठून मिळणार आहे, तुम्हाला त्या नोड मधून मिळणार आहे. बरोबर आहे. आणि तो काय असणार आहे, तर तो ऍड्रेस असणार आहे. म्हणजे तो काय असणार आहे, पॉइंटर असणार आहे. तो पहिली गोष्ट असणार आहे. नेक्स्ट हा एक आहे पॉइंटर. बरोबर आहे. आणि आता मी तुमच्याशी जे बोलत होते की टाईप पॉइंटर, अनटाईप पॉइंटर, तर आता हा जो नेक्स्ट आहे हा टाईप पॉइंटर आहे, कारण की तो नोडलाच नेक्स्ट देणार आहे, नोडलाच ऍड्रेस पुढच्या नोड साठी घेणार आहे. बरोबर आहे. सो याचं जे टाईप कास्टिंग होणार आहे दॅट इज गोइंग टू बी सिमिलर लाईक स्ट्रक्ट नोड. त्यामुळे याचं टाईप कास्टिंग करताना याचा डेटा टाईप जो आहे तो काय असणार आहे, स्ट्रक्ट नोड मी इथे लिहिते. So it is going to be struct node type next. थोडस इंट्रिकसी मध्ये आपण नकोच जाऊया आता पॉइंटरचा. तुम्ही जर का आधी बघितलं असेल तर तुम्हाला ही गोष्ट कळेल की आपला जो नेक्स्ट आहे तो हा ऍड्रेस असणार आहे, तो ऍड्रेस दुसऱ्या नोडचा ऍड्रेस आहे. त्यामुळे तो नोडचा ऍड्रेस असल्यामुळे याचं टाईपकास्टिंग जे होईल, याला जो डेटा टाईप लागेल तो स्ट्रक्ट नोड हा लागेल. त्यामुळे इथे आपण इंटिजर किंवा कॅरेक्टर किंवा डबल फ्लोट असं काहीही यूज न करता स्ट्रक्ट नोड टाईप नेक्स्ट. ओके, सो दिस इज गोइंग टू बी द स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर सगळ्यात महत्वाचं आहे आता तुमच्यासाठी लर्न करण्यासाठी. सो वेन एव्हर यू स्टार्ट विथ लिंक्ड लिस्ट यू विल रिक्वायर दिस नोड. जेव्हा तुम्हाला नोड तयार करायचा आहे. आता या सगळ्या गोष्टींनी मी काय केलं, माझा हा नोड तयार होऊ शकतो. हा नोड तयार होऊ शकतो. बरोबर आहे. हे जे आहे म्हणजे मी ए डेटा तयार करायचा असेल मला, म्हणजे ए नोड तयार करायचा असेल तर मी हा स्ट्रक्चर वापरणार, ह्याच्यासाठी मी पुन्हा स्ट्रक्चर वापरणार, ह्याच्यासाठी मी स्ट्रक्चर वापरणार. मग असं जर का मला 100 वापरायचे तर मी 100 वेळा करायचं का, तर नाही, तसं नाही करायला लागत आपल्याला. ओके, सो आपल्याला एकदा हा नोड तयार करायला लागतो आणि प्रत्येक वेळेला आपल्याला लिस्टमध्ये डेटा नोड तयार करत जातो, कारण की इट इज अ डायनॅमिक डेटा स्ट्रक्चर जे आपण पुन्हा बघितले. डायनॅमिक म्हणजे काय की तुम्ही रन टाइमला सुद्धा नवीन नोड तयार करू शकता. इट इज नॉट लाईक ऍरे. ऍरे तुम्ही रन टाइमला करू शकत होतात का, नाही, पण तुम्ही इथे हे करू शकता. ओके, आता इथपर्यंत तर झालं, म्हणजे याचं काम झालं, याचं काम झालं, याचं काम झालं, कारण की आपण स्ट्रक्चर तर बनवलं. स्ट्रक्चर मध्ये तुम्ही डेटा पण घेतला, तुम्ही स्ट्रक्ट नोड टाईप नेक्स्ट पण घेतला. आता तुमच्याकडे महत्वाची गोष्ट काय आहे की हा रूट कसा तयार करायचा. तर इथे
हे झाल्यानंतर आपण सगळ्यात पहिला जो नोड तयार करतो हा सुद्धा नोडच आहे, लक्षात ठेवा. हा सुद्धा नोडच आहे. ओके, इथे आपण त्याला काय म्हणणार? स्ट्रक्ट नोड टाइप ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा मी काय करणार, स्ट्रक्ट नोड हा तयार केला आणि स्ट्रक्ट नोड टाइप मी रूट नावाचा एक नोड ऑलरेडी तयार करून घेतला. म्हणजे मी पहिल्यांदा काय तयार केलं, हे तयार करून घेतलं. ओके, त्यामुळे काय होणार आहे, आणि हे जे सगळं तुम्ही डिक्लेअर करता हे तुम्हाला ग्लोबली वरती सगळ्यात पहिल्यांदा डिक्लेअर करावं लागतं. लक्षात आलं? तुम्ही सीच्या प्रोग्राम जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही इन्क्लूड एसटीडीआय काय आहे, एसटीडीआयओ कॉन आयओ वगैरे वगैरे केलं. त्याच्यामध्ये आणखीन 1-2-3 गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत महत्वाच्या. मॅलॉक नावाचा आणखीन एक तुम्हाला हेडर फाईल द्यावी लागते. आणि हे झाल्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा ग्लोबली यू आर गोइंग टू डिक्लेअर दिस स्ट्रक्चर. तुम्हाला हे स्ट्रक्चर ग्लोबली डिक्लेअर करावं लागतं. आणि तुम्हाला जो रूट नोड आहे तो पण ग्लोबली तयार करून घ्यावा लागतो. After that only you can start with your programming. Okay. सो आता हे जेव्हा तयार होतं तेव्हा काय झालं, आता जेव्हा कुठलाही तुमचा लिंक लिस्टचा प्रोग्राम तयार होतो तेव्हा जेव्हा तुम्ही हे तयार करता तेव्हा कुठेतरी इन मेमरी एक रूट नोड तयार होतो. ओके, आणि रूट नोड मध्ये काय असतं, बिकॉज इट इज अ स्टार रूट, त्याच्यामध्ये काय असतं, इट विल कन्सिस्ट द ऍड्रेस. त्यामुळे याचा काहीतरी ऍड्रेस असेल आणि याच्यात जो काही ऍड्रेस असतो तो ऍड्रेस इज गोइंग टू बी द ऍड्रेस ऑफ फर्स्ट नोड. ओके, याच्यामध्ये जे असणार आहे या रूट मध्ये दॅट इज गोइंग टू बी द ऍड्रेस ऑफ फर्स्ट नोड. ओके, लक्षात येत आहे? सो दिस इज अबाउट द सिंगली लिंक्ड लिस्ट. हे सिंगली लिंक्ड लिस्टचं टोटल फॉर्मॅट आहे. ओके, त्याच्यानंतर डायनॅमिक मेमरी अलोकेशन साठी काही डिफरंट फंक्शन्स असतात. जी तुम्ही बघितली असतील त्याच्यामध्ये 4 महत्वाची फंक्शन्स आहेत. एक आहे कॅलॉक, एक आहे मॅलॉक, एक आहे रीअलॉक आणि एक आहे फ्री. ओके, सो कॅलॉक, मॅलॉक, रीअलॉक अँड फ्री. तर आपल्यासाठी आता महत्वाचे 2च फंक्शन्स आहेत. तर वी आर गोइंग टू कॉन्सन्ट्रेट ऑन दॅट. की ती फंक्शन्स कुठली आहेत, तर मॅलॉक आहे आणि दुसरं आहे फ्री. फ्री फक्त कशासाठी, जेव्हा तुम्ही एखादा नोड डिलीट करता, जेव्हा तुम्हाला एखादा नोड डिलीट करायचा आहे तेव्हा आपण तो डिलीट केल्यानंतर तिकडची जी काही स्पेस आहे ती फ्री करण्यासाठी फ्री नावाचा यूज करतो. सो दॅट द मेमरी वी सेट द मेमरी फ्री फॉर अदर यूज. आपल्याला ती मेमरी आता वी डोंट रिक्वायर इट नो लॉंगर. इट इज when we don't require it we just set it free so that it will be available for the next program or somewhere else. ओके, दॅट इज द मेन ऍप्लिकेशन ऑफ फ्री. आणि आता आपण बघणार आहोत मॅलॉक. मॅलॉक, MALLOC, मॅलॉक. मॅलॉक इज अ फंक्शन. ओके, सो ह्या मॅलॉक फंक्शन जे आहे ते कशासाठी वापरतात, तर आपल्याला जेव्हा मेमरी तयार करायची आहे, आपल्याला जेव्हा मेमरी अलोकेट करायची आहे एखाद्या नोड साठी, दॅट टाइम वी यूज अ मॅलॉक. आणि हा मॅलॉक जो यूज करायचा आहे त्याच्यासाठीचा एक स्पेसिफिक त्याचा फॉर्मॅट आहे की हाऊ वी आर गोइंग टू यूज दिस फंक्शन, वेन वी आर टू यूज दिस फंक्शन हाऊ वी शुड यूज इट. ओके, तर ते आपण आता कसं यूज करतो. इट हॅज अ what we will say, त्याला एक त्याचा फॉर्मॅट आहे, बेसिक फॉर्मॅट म्हणूयात, किंवा इट हॅज इट्स ओन स्ट्रक्चर द वे वी शुड कॉल द फंक्शन. ते फंक्शन कॉल करण्यासाठी त्याचा एक विशिष्ट फॉर्मॅट आहे आणि त्या फॉर्मॅट मधूनच तुम्हाला हे आपल्याला काय म्हणतात त्याला कॉल करावं लागतं फंक्शन. आणि इट इज अ डायनॅमिक मेमरी लोकेशन. ओके, सो मॅलॉक कसं करणार ते आता आपण बघूयात. सॉरी, मी याच्यातून बाहेर पडले. सो नाव वी विल टॉक अबाउट this malloc.
सो कॅलॉक जे आहे, जे तुम्ही साठी वापरलं. ॲरेला कसं असतं कंटिन्युअस मेमरी लोकेशन्स तुम्हाला लागतात. तर जेव्हा तुम्हाला कंटिन्युअस मेमरी लोकेशन्स लागत असतात, तेव्हा तुम्ही कॅलॉक नावाचं फंक्शन असतं, जे आपण नाही यूज करणार आहोत. मी फक्त तुम्हाला माहितीसाठी सांगते. सो कॅलॉक इज फॉर कंटिन्युअस मेमरी अलोकेशन. कॅलॉक. ओके. मॅलॉक इज फॉर just a memory location. Anywhere a block of memory we need to reserve in the memory. ओके. एखादा मेमरीचा ब्लॉक जो आहे, जो तुम्हाला रिझर्व्ह करायचा आहे तुमच्या पर्टिक्युलर ऍप्लिकेशनसाठी, तेव्हा आपण मॅलॉक वापरतो. सो मॅलॉक इज नॉट फॉर कंटिन्युअस मेमरी लोकेशन. ते अब्रप्टली कुठेही मेमरीमध्ये जिथे कुठे जागा अवेलेबल असेल, जितकी आपल्याला लागणार आहे तितकी ते अलोकेट करतो. फ्री इज फॉर डिअलोकेशन. टू नो फ्री इट जेव्हा तुम्हाला ते डिअलोकेट करायचंय. आणि रिअलोक म्हणजे काय? इफ इनसफिशियंट मेमरी इज युज्ड. म्हणजे काय होतं की तुम्हाला समजा काय म्हणूयात तिला, आपल्याला जर का 5 इंटिजर्स लागणार आहेत. 5 इंटिजर्स साठीची जर का आपण 4 बाईट्स आपण धरूयात इंटिजर जर का आहे, तर 5 चोक 20 बरोबर आहे. तर आपल्याला 20 बाईट्स इतका डेटा लागेल. पण जर का कमी हे केलेलं असेल, आपण जर का 15च धरला असेल, तर त्यावेळेला रिअलोक असं आपण एक फंक्शन यूज करू शकतो. ते कसं यूज करायचं, काय यूज करायचं, दॅट इज डिफरंट स्टोरी ऑल टुगेदर. राईट नाव वी आर नॉट गोइंग टू लुक इन टू इट बिकॉज दॅट इज नॉट आवर कन्सर्न राईट नाव. So we are going to concentrate on malloc. Okay. तर आता malloc हे फंक्शन जे आहे, हे का वापरतात? तर जसं मी तुम्हाला आता सांगितलं, malloc is used for dynamic memory allocation. Okay, so it is used to allocate a memory block of specified size. It is used to allocate a memory of specified size. आता ही साईज कशी द्यायची, काय द्यायची, त्याच्यासाठी एक प्रॉपर स्ट्रक्चर आहे. ओके. इट रिटर्न्स पॉइंटर ऑफ व्हॉइड फॉर्म विच देन कॅन बी टाइपकास्ट टू एनी अदर फॉर्मॅट और जेनरिक पॉइंटर. जे मी तुम्हाला आता मगाशी सांगितलं की त्याला एक पॉइंटर असतं, म्हणजे टाइप अनटाइप पॉइंटर दॅट इज जेनरिक पॉइंट. ओके. सो जनरली कसं होतं की याचं एक जनरल जे आहे ते कसं वापरलं जातं ते तुम्हाला मी सांगते की कुठलं तरी एखादं पॉइंटर इज इक्वल टू कास्ट टाइप मॅलॉक आणि मॅलॉक मध्ये आपल्याला द्यायची असते साईज. दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ द फंक्शन मॅलॉक. सो वेन वी टू कॉल द मॅलॉक फंक्शन, आपण हे अशा प्रकारे यूज करतो. ओके. आता हे तुम्हाला बघून भीती वाटली असेल तर घाबरू नका. हे आपल्याला अशा प्रकारे यूज नाही करायचंय. मी तुम्हाला सिम्पली कसं यूज करायचं ते सांगते. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कुठला नोड तयार करणार आहोत? वी आर गोइंग टू क्रिएट रूट नोड. बरोबर आहे. आपण स्ट्रक्ट नोड, रूट नोड तयार करणार आहोत, राईट? आता रूट नोड मी इथे तयार तर केला, पण त्याच्यासाठी मला मेमरी तर अलोकेट करावी लागेल. मग ती कशी मी करणार? सो फॉर दॅट व्हॉट आय एम गोइंग टू डू इज, हे डिक्लरेशन आहे, लक्षात ठेवा. स्ट्रक्ट नोड इज अ डिक्लरेशन. नाउ आय एम गोइंग टू क्रिएट अ पॉइंटर. आपण रूटच्या ऐवजी आपण आणखीन एक हे करूयात, एक सिंपल घेऊयात. आपण इंटिजर टाइपचा आपला पॉइंटर घेऊयात. आपण इंटिजर स्टार, समजा पीटीआर हे नाव देऊयात पॉइंटरचं, इज इक्वल टू कास्ट टाइप. कुठला प्रकार आहे? कास्टचा इंटिजर आहे, म्हणून इथे असणार आहे इंटिजर. इंटिजर. ओके. कास्ट टाइप आहे इंटिजर. देन मॅलॉक. आता मला 5 इंटिजर साठी हवंय. सो व्हॉट आय विल डू, 5 into size of एक, दोन आणि जेव्हा मी अशा प्रकारे हे डिक्लेअर करीन,
इंट पॉइंटर इज इक्वल टू इंटिजर. टाइपकास्ट काय आहे? कास्ट टाईप म्हणजे टाइपकास्ट म्हणजे कुठल्या प्रकारचा डेटा आहे, तर इंटिजर प्रकारचा डेटा आहे. इंटिजर पॉइंटर आहे, इंटिजर प्रकारचा डेटा आहे. मॅलॉक म्हणजे माझ्यासाठी मेमरी यूज करा किंवा अलोकेट करा, किती करा अलोकेट. तर मला 5 ब्लॉक्स हवेत. ओके, किंवा मला 5 इतकी मेमरी हवी आहे. कशाच्या साईजची हवी आहे? साईज ऑफ इंटिजर. जेव्हा मी हे फंक्शन यूज करेल तेव्हा माझा पॉइंटर काय रिटर्न करेल? तर ptr विल रिटर्न मी a block of memory which is going to be 20 bytes. Okay. So ही जी काही मेमरी आहे ती किती असणार आहे? दिस इज गोइंग टू बी 20 bytes. लक्षात आलं हे कसं यूज केलं मी? तर माझा पॉइंटर कुठला आहे? इंटिजर आहे. तर मी हे जेव्हा मला हे फंक्शन कॉल करायचं आहे, जेव्हा मला मेमरी ब्लॉक अलोकेट करायचा आहे, तेव्हा मी काय केलं? तर इंट पॉइंटर इज इक्वल टू, आणि हे जे फंक्शन आहे ते पॉइंटर रिटर्न करतं. इट रिटर्न्स द पॉइंटर, व्हॉइड टाइप ऑफ पॉइंटर, कुठल्याही प्रकारचं पॉइंटर रिटर्न करतं. त्यामुळे पॉइंटर इज इक्वल टू इंटिजर टाइपकास्ट जो आहे तो इंटिजर, मॅलॉक इज अ फंक्शन. आपल्याला किती साईज हवी आहे? तर आपल्याला 5 इंटू, जर का मी हे 5 काढलं असतं, लक्षात घ्या, इफ अट ऑल मी हे 5 काढलं असतं तर मला किती मिळाली असती? 4 bytes. Now I want 5 times for 5 integers, so 5 into size of int. लक्षात आलं? So this is the use of malloc. लक्षात राहील. सो डोंट गेट कन्फ्युज. आणि अजिबात काय म्हणतात, प्रोग्राम करताना किंवा जेव्हा पण तुम्हाला प्रोग्राम विचारले जातील परीक्षेमध्ये किंवा जेव्हा तुम्हाला खरंच प्रोग्राम करावा लागेल, दॅट टाइम डोंट मग इट. लक्षात ठेवा हे कसं करायचं. कारण की जेव्हा तुम्ही नुसते पाठांतर करून प्रोग्राम पाठांतर करून लिहिता ना, तेव्हा तुम्ही 100% चुकता. जर का तुम्ही हे विचार करून किंवा तुम्ही हे काय म्हणू तिला समजून घेतलं ना हे काय होतं, तर तुम्हाला पाठांतराची गरज लागणार नाही. आणि तुम्ही जर का हे पाठ न करता केलं तर डेफिनेटली यू आर गोइंग टू सक्सीड इन युअर प्रोग्राम, राईट. त्यामुळे डोंट मग इट आउट. अजिबात मग म्हणजे पाठांतराची गरज नाहीये. समजून घ्या की फंक्शन कसं यूज करायचंय, फंक्शनचं स्ट्रक्चर काय आहे, हाऊ वी आर गोइंग टू यूज और हाऊ वी कॅन कॉल द फंक्शन malloc, हाऊ वी आर गोइंग टू कॉल इट. इंट पॉइंटर इज इक्वल टू वगैरे, हा त्याचा एक स्ट्रक्चर आहे, हा त्याचा फॉर्मॅट आहे. हा तुम्हाला जर का एकदा लक्षात आला की नक्की कसा वापरायचा, तुम्हाला पुन्हा कधीही ते पुन्हा लक्षात ठेवायला लागणार नाही आणि आयुष्यात कधीच लक्षात ठेवायला लागणार नाही. सो यू विल बी एबल टू डू द प्रोग्रामिंग व्हेरी इझिली अँड फ्लुएंटली. लक्षात आलं? सो जेव्हा मला 5 पाहिजे आहेत तेव्हा मी काय केलं? 5 इंटू साईज ऑफ इंट, त्यामुळे मला हा 20 बाइट्स मिळाला. हे जर का मी हा 5 काढला असता तर मला 4 मिळाला असता. हे जर का मी 6 टाकलं असतं साईज ऑफ 24, मला 24 बाइट्स मिळाले असते. ओके, ऍज सिम्पल ऍज दॅट. ओके, सो नाउ pointer will hold the address of first byte of allocated memory. If the space is insufficient, memory will not be allocated and it will return null pointer. जर का तुमच्या कम्प्युटरमध्ये किंवा जिथे तुम्ही प्रोग्राम करणार आहात तिथे जर का तुमच्या मेमरी नसेल, जर का मेमरी संपलेली असेल, हार्ड डिस्क मध्ये जागा नसेल, तर इट विल रिटर्न नल पॉइंटर आणि तुम्हाला मेमरी अलोकेट होणार नाही. इज व्हेरी सिम्पल. ओके, सो दिस इज अबाउट malloc. ओके, हे लक्षात आलं? सो असंच आपण रूट नोड जो आहे तो कसा तयार करतो ते एकदा बघूयात. तर व्हेन वी क्रिएट अ रूट नोड, we see what else we will require. आता जेव्हा आपण रूट तयार करतो त्या रूट काय आहे? पॉइंटरच आहे, बरोबर आहे. सो सिमिलरली आपण इथे काय करणार? रूट, आता इथे फक्त काय करावं लागेल?
सो जेव्हा तुम्हाला रूट तयार करायचा आहे, कारण की रूट इज गोइंग टू बी द व्हेरी फर्स्ट नोड ऑफ युअर लिस्ट, बरोबर आहे. तर रूट तयार करताना तुम्ही काय करता, तर रूट इज अ पॉइंटर, त्यामुळे रूट इज इक्वल टू रूटची हे काय आहे, टाईप काय आहे आपला रूटचा, तर इट इज अ स्ट्रक्ट नोड, बरोबर आहे. लक्षात आहे ना, इट इज अ स्ट्रक्ट नोड, त्यामुळे रूट इज इक्वल टू malloc. तुम्हाला जेव्हा माहितीये की आपली लिंक लिस्ट डायनामिक आहे डेटा अलोकेशन साठी, तुम्हाला आत्ताच माहिती आहे का की तुम्हाला किती मेमरी लागणार आहेत, किती ब्लॉक्स लागणार आहेत, तुम्हाला माहित नाही. तर आपण काय लिहिणार इथे, साइज ऑफ, पुन्हा टाइपकास्ट. ते काय लिहितो आपण, टाइपकास्ट. कशाचं आपल्याला द्यायचंय, साईज. आपल्याला साईज माहित नाहीये, पण आपल्याला प्रत्येक जो काही नोड आहे त्या नोडचं स्ट्रक्चर ठरलेलं आहे, ते काय टाइपकास्ट केलंय आपण, स्ट्रक्ट नोड, राईट. सो वी आर गोइंग टू यूज इट. So this is how we are going to create a node. लक्षात आलं, रूट इज अ फर्स्ट नोड आणि त्याच्यानंतर आपण बाकीचे नोड्स हे आपोआप क्रिएट करू शकतो. लक्षात येत आहे. सो दिस इज अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ लिंक लिस्ट. आता लक्षात घ्या, हे दिसताना किंवा दाखवताना मी हे एकत्र दाखवलंय, पण लिंक लिस्ट जी आहे ती अशी ऍक्च्युअली नसते. म्हणजे हे तुम्हाला दिसतात वेगवेगळ्या प्रकारचे नंबर्स आहेत, सो इट इज रॅन्डमली अँड नो, दाखवताना आपण नेहमी असं दाखवतो आणि खालती वेगवेगळ्या प्रकारचे आपण त्याचे जे काही ऍड्रेसेस आहेत ते दाखवू शकतो, राईट. बट इट इज नॉट कॉन्झिक्युटिव्ह मेमरी लोकेशन. सो हा ऍरे आणि लिंक लिस्ट मधला इम्पॉर्टंट डिफरन्स आहे. तर हा अजिबात कोणी विसरायचा नाहीये की इट इज ऑलवेज नॉन कॉन्झिक्युटिव्ह मेमरी लोकेशन. ओके, रॅन्डम मेमरी लोकेशन. So this was a just introduction about the linked list किंवा लिंक लिस्ट जेव्हा तुम्ही प्रोग्रामिंग करणार किंवा आपण जे काही वेगवेगळे त्याच्यावरचे ऑपरेशन्स बघणार आहोत, लाईक इन्क्लूड नो न्यू नोड इन टू द लिस्ट, डिलीट अ नोड फ्रॉम द लिस्ट, रिव्हर्स द लिस्ट, ह्या जे काही डिफरंट टाईपचे ऍप्लिकेशन किंवा ऑपरेशन्स आपण लिंक लिस्ट वरती करणार आहोत, त्याच्यासाठी जे काही लागणारं महत्वाचं होतं, ज्या कन्सेप्ट होत्या त्या आपण आता बघितलेल्या आहेत. आता फक्त एक छोटीशी गोष्ट आपण पटकन बघूयात, छोट की एसएसएल मध्ये काय होतं. एसएसएल मध्ये हा जो आहे हा नोड आहे, या नोड मध्ये इकडे असतो डेटा आणि इथं आपण घेऊयात. आता इथे असतं नेक्स्ट, दॅट इज द ऍड्रेस. डबली लिंक लिस्ट मध्ये काय असतं, तर डबली लिंक लिस्ट मध्ये त्याचं जे स्ट्रक्चर असतं, जरा ना इथे घेते मी, डीएलएल जे आहे, इथं पुन्हा एसएसएल करूयात. सिंगली लिंक लिस्ट मध्ये काय असतं, so this is a structure, okay, where there is a data and next, that is the address. डबली लिंक लिस्टचा जो फॉर्मॅट असतो, डबली लिंक लिस्टचं जे स्ट्रक्चर असतं, त्याच्यामध्ये काय फरक असतो, तर डबली लिंक लिस्ट मध्ये हे असं असतं. दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ नोड. त्याच्यामध्ये इथे असतो डेटा, इथे असतो नेक्स्ट, दॅट इज द नेक्स्ट ऍड्रेस, आणि इकडे जे असतो तो पण असतो ऍड्रेस विच इज अ प्रीव्ह. प्रीव्ह म्हणजे प्रिव्हियस ऍड्रेस, जे आपण पुढे बघणार आहोत, जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन. कारण की आता तुम्ही जर का बघितलं, आता जी आपली जी सिंगली लिंक लिस्ट आहे ती जर का तुम्ही बघितली, तर त्याच्यामध्ये काय होतं, देयर इज नो बॅक ट्रॅकिंग. तुम्हाला जर का असं सांगितलं की आता तुम्ही या नोड वरती आता ऑलरेडी आहात, तुमचा पॉइंटर या नोड वरती आहे, आता तुम्हाला सांगितलं की आता याचा आधीचा पॉइंटर काढा, तर तुम्हाला तुमच्याकडे देयर इज नो वे बाय विच यू कॅन गो बॅक अँड चेक. बरोबर, तुम्ही असे मागे जाऊच शकत नाही, कारण की तिथे कुठे बॅकवर्ड ट्रॅकिंगच नाही तुमच्याकडे. इथे या पॉइंटला कुठंही तुमच्याकडे ऍड्रेस नाहीये 789. तो तुम्ही पार करून पुढे ऑलरेडी आलेला आहात. तुम्ही इकडे जर का असाल तर तुमच्याकडे कुठूनही तुम्ही पुन्हा मागे जाऊ शकत नाही.
Okay, so this is again a limitation of singly linked list. So there is doubly linked list which have two different types of addresses. One is for the next link and one for the previous link. ओके, त्यामुळे जर का आपण याच्यातच असं जर का म्हणलं की ह्याच्यामध्ये प्रीव असेल तर इकडे असणारे दॅट इज गोइंग टू बी द ऍड्रेस ऑफ रूट, इथे असणारे 1 2 3 4, इथे असणारे 7 8 9. Simply addresses add होतात, so that is going to be the DLL, that is doubly linked list. Okay, which have two addresses, next address and previous address. And the third is CLL. CLL. CLL काय असते? CLL same असते. Is similar to this. याच्यामध्ये सुद्धा काय असतं? हेच सगळं असतं. प्रिव्हियस डेटा आणि नेक्स्ट हेच सगळं असतं. फक्त CLL आणि DLL मधले एक छोटासा फरक आहे की CLL जी आहे ती सर्क्युलर असते, म्हणजे DLL जी आहे DLL ला कुठेतरी हा नल असतो, दॅट इज गोइंग टू बी, जिथे नल असतो दॅट इज कॉल्ड एज अ लास्ट नोड. हे आपण मगाशी बघितलं. ओके, जी DLL असते त्याला पण एक नल असतो, म्हणजे दॅट इज गोइंग टू बी द लास्ट नोड. म्हणजे जर का DLL तुम्ही कन्सिडर केली की इकडे आणखीन एक तुम्ही नोड ऍड करून जर का ही DLL केली तर DLL ला काय असतं, एक प्रिव्हियस ऍड्रेस, डेटा आणि नेक्स्ट ऍड्रेस. ओके, प्रिव्हियस ऍड्रेस, डेटा, नेक्स्ट ऍड्रेस, प्रिव्हियस ऍड्रेस, डेटा, जर का नेक्स्ट नसेल तर नल. दिस इज DLL. CLL मध्ये काय असतं, तर CLL मध्ये नल ही व्हॅल्यूच नसते. नल नावाचा जो काही वर्ड आहे तो कुठेच नसतो, कारण की ते CLL आहे. म्हणजे इथे जिथे नल आहे त्या नलच्या ऐवजी इट विल कंटेन द ऍड्रेस ऑफ रूट. त्यामुळे काय होतं, एक सर्कल कम्प्लीट होतं. बरोबर आहे. हा 30 जर का लास्ट आहे आणि जर का या 30 ला मी इकडे जर का रूटचा ऍड्रेस दिला, समजा रूटचा ऍड्रेस आहे माझा 500 आणि जर का मी इथे पुन्हा 500 दिलं तर हा जो पॉइंटर आहे तो काय करेल, पुन्हा पॉइंट कुणाला करेल, रूटला करेल. पुन्हा रूट याला, हा याला, हा याला, पुन्हा हा याला. दिस इज अ सर्क्युलर लिंक्ड लिस्ट. Okay, so we are going to see one by one, but this is the main the core of this linked list. की हे तुम्हाला जर का एकदा सगळं समजलं, हे डोक्यात एकदा फिट झालं तर तुम्हाला कुठलाही प्रोग्रामिंग करताना, त्याचं कुठलंही ऍप्लिकेशन एक्झिक्यूट करताना तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. आय होप यू अंडरस्टूड द कन्सेप्ट ऑफ दिस. ओके, तुम्हाला कुठली क्वेरी असेल तर अप्रोच मी, मला तुम्ही सांगा and we will discuss about it. Okay, so thank you for now. We will see in the next lecture about the operations of SLL.